नमस्कार मित्रांनो, FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय, चॅप्टर नंबर 2, फायनल अकाउंट ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. फ्रॉम द फॉलोइंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2019 ऑफ टर्फ क्लब टाटानगर प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2019. आता चॅरिटेबल ट्रस्टचा हा पहिला प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे टर्फ क्लब टाटानगर यांचा हा प्रॉब्लेम आहे. काय बनवायचं सांगितले? प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला बनवायचं सांगितलेलं आहे. प्रॉब्लेममध्ये काय दिले? प्रॉब्लेममध्ये दिले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2019. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट दिले आणि बनवायचं सांगितले रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता हे बघा, हे आहे एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ही आहे एक्सपेंडिचर बाजू आणि ही आहे इन्कम बाजू. म्हणताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणतो, पण पोस्टिंग किंवा अकाउंट तयार करताना एक्सपेंडिचर बाजू डेबिटला असते आणि इन्कम बाजू क्रेडिटला असते. म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सुद्धा सगळे खर्च असतात आणि क्रेडिट साईडला इन्कम. मग हे सेम अकाउंट आहे आणि आपल्याला दुसरा अकाउंट बनवायचं आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे याच्या सेम अपोजिट अकाउंट आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट. बघा, आता प्रॉब्लेम सोडवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तुमची इन्कम बाजू रिसिप्ट बाजूला घ्यायची आणि तुमची एक्सपेंडिचर बाजू पेमेंट बाजूला घ्यायची. पूर्ण त्या ठिकाणी आहे तशीच बाजू त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो, फक्त ॲडजस्टमेंटचा आपल्याला विचार करावा लागतो. इन्कम बाजू रिसिप्टला आणि तुमची एक्सपेंडिचर बाजू घ्यायची आपल्याला, ती म्हणजे पेमेंट साईडला. आता खाली या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. बघा, 1 2 3 4 5 6 या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमकडे जाऊयात आणि 1 by 1 त्या ठिकाणी प्रॉब्लेम बघूयात. आता आपल्याला काय करायचं आहे? मी सांगितलं आहे त्याप्रमाणे इन्कम बाजू कुठं घ्यायची? तर रिसिप्ट बाजूला. आता ही इन्कम बाजू तुम्हाला दिसलेली असेल आणि ही आहे तुमची रिसिप्ट बाजू. आता रिसिप्ट बाजूला सगळ्यात एक नंबर, जर तुम्हाला कॅश बॅलन्स असेल, प्रॉब्लेममध्ये कॅश बॅलन्स दिलेला असेल, तर तो रिसिप्ट बाजूला म्हणजे हे आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आपल्याला बनवायचं सांगितलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बघा, नाव कसं टाकलं आहे? इन दी बॉक्स ऑफ टर्फ क्लब टाटानगर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2019. डेबिट बाजू, क्रेडिट बाजू. डेबिटला रिसिप्ट आणि क्रेडिटला पेमेंट. म्हणजे थोडक्यात हे कॅश बुक सारखा अकाउंट आहे. कॅश बुकच्या डेबिट साईडला सगळे रिसिप्ट असतात आणि पेमेंट बाजूला क्रेडिट बाजूला सगळं पेमेंट असतं. आता इन्कम बाजू बघा, ही जी इन्कम आहे ही इन्कम बाजू घ्यायची आपल्याला रिसिप्टला आणि ही त्या ठिकाणी जी एक्सपेंडिचर बाजू आहे ती घ्यायची पेमेंटला. आपण सुरुवातीला इन्कम बाजू कुठं घेऊयात? रिसिप्ट साईडला घेणार आहे. आता कॅश बॅलन्स 1 नंबरला दिलेला असेल तर तो घ्यायचा आहे, पण प्रॉब्लेममध्ये कॅश बॅलन्स दिलेला नाही आहे. आता हा तुम्ही म्हणता हा कॅश बॅलन्स कोणता आहे? तर अकाउंट क्लोज करून आल्यानंतर हा बॅलन्सिंग फिगर आलेला तो बॅलन्स आहे. मग सगळ्यात 1 नंबर इथं काय दिलं आहे? सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. आता ती सबस्क्रिप्शन आपल्याला कुठं घ्यायची? ती क्रेडिटला आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला आहे. इन्कम बाजूला आहे ती आपल्याला घ्यायची रिसिप्टला. बघा, इथं टू सबस्क्रिप्शन 7,500 एवढी रक्कम घेतली. आता ॲडजस्टमेंट काय काय दिल्यात त्या ॲडजस्टमेंट पण आपण या ठिकाणी बघूयात. ॲडजस्टमेंट पण तुम्हाला दिसत असतील मित्रांनो. पहिली ॲडजस्टमेंट काय? सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31st December 2018. आता 2018ची ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहेत. मी सांगितलं आहे प्रॉफिट अँड तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता त्याच्या अपोजिट अकाउंट आहे हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे इथं इफेक्ट काय होतात? अपोजिट इफेक्ट होतात. मग आता 2018चे हे आहेत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे? 600 रुपये. 2018चे आहे. इथं आपण मागच्या वर्षीचे इथं काय करणार? ॲड आउटस्टँडिंग 2018 600 रुपये ह्या तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड केले. त्यानंतर आहे रिसिव्ड इन ॲडव्हान्स 31st December 2018. हे पण मागच्या वर्षीचेच आहेत. रिसिव्ड इन ॲडव्हान्स ते आपण इथं काय करणार? लेस करणार. मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग काय केले? ॲड केले आणि मागच्या वर्षीचे ॲडव्हान्स काय केलेत?
या ठिकाणी लेस केले, 450 या ठिकाणी लेस केलेत. त्यानंतर रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑन 31 डिसेंबर 2019. आता हे चालू वर्षाचे ॲडव्हान्स आहेत. चालू वर्षाचे ॲडव्हान्स आपण इथं काय केले, लेस केलेले, ॲड केले. चालू वर्षाचे ॲडव्हान्स ॲड करणार आणि चालू वर्षाचे पुढं काय म्हटलं, आउटस्टँडिंग ऑन 31 डिसेंबर 2019 750. चालू वर्षाचे जे ॲडव्हान्स आहेत, चालू वर्षाचे आउटस्टँडिंग काय केले, लेस केले. आता हे सगळे इफेक्ट अपोजिट इफेक्ट झालेत. कशाच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. म्हणजे हेच इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असते तर हे सगळे इफेक्ट अपोजिट झाले असते, याच्या उलटे इफेक्ट झाले असते. म्हणजे लेसच्या ऐवजी ॲड आणि ॲडच्या ऐवजी लेस. आता हे तुम्हाला सगळं लक्षात आलेलं असेल, आपण काय ॲड केलं आहे आणि काय लेस केलं आहे. मग आता तुमची 7,500मध्ये 600 ॲड केले, 450 लेस केले, 270 ॲड केले आणि 750 लेस केले. तुमचं सबस्क्रिप्शनची रक्कम झाली 7,170. सबस्क्रिप्शन झाले. त्यानंतर इथं बघा इन्कम बाजूला आहे एंट्रान्स फीज. आता एंट्रान्स फीज कुठं घेणार आपण, रिसिप्टला. हे बघा एंट्रान्स फीज 250 रक्कम या ठिकाणी घेतली. त्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन फॉर ॲन्युअल डिनर 1,000 आहेत. तेच कॉन्ट्रीब्युशन फॉर ॲन्युअल डिनर 1,000 इथं घेतले. त्यानंतर प्रॉफिट ऑन ॲन्युअल स्पोर्ट मीटिंग इथं आहे 750. तेच आपण कुठं घेतले तर प्रॉफिट ऑन ॲन्युअल स्पोर्ट मीटिंग 750. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं आहे. इन्कम बाजू आपण रिसिप्ट बाजूला घेतली, फक्त ॲडजस्टमेंटचा विचार केला. तुमची इन्कम बाजू संपली म्हणजे रिसिप्ट बाजू आपली कंप्लीट झाली. आता जायचं आहे आपल्याला या ठिकाणी एक्सपेंडिचर बाजू कुठं. आता एक्सपेंडिचर बाजू कुठं घेणार आहे तर इथं पेमेंट बाजूला. आता एक्सपेंडिचर बाजूला सगळ्यात एक नंबर काय आहे बघा, इथं सॅलरी आहे. सॅलरी किती आहे, 4,750. आता ही सॅलरी कुठं घेणार तुम्ही तर सॅलरी घेतोय आपण पेमेंट साईडला. बाय सॅलरी 4,750 रक्कम इनरला घेतलेली आहे, कारण की याच्यावरती काहीतरी ॲडजस्टमेंट आहे. आता ॲडजस्टमेंट काय आहे तर या ठिकाणी ही बघा ॲडजस्टमेंट नंबर 2, सॅलरीज आउटस्टँडिंग ॲट दी एंड ऑफ दी इयर 2019. 2019ची जी आहे 450 आहे. म्हणजे चालू वर्षाची आउटस्टँडिंग किती आहे तर 450 आहे. मी सांगितलं आहे चालू वर्षाची असेल तर या ठिकाणी काय करायची, आपल्याला लेस करायची. बघा आउटस्टँडिंग चालू वर्षाची आहे 450, ती आपण काय केली, लेस केली. आणि त्यानंतर बिगिनिंग ऑफ द इयर 2019 400 हां. आणि बिगिनिंग इयर म्हणजे 2018ची आहे 400 रुपये. ती 400 रुपये काय केली आपण 2018ची ॲड केलेली आहे. म्हणजे चालू वर्षाची लेस केली आणि मागच्या वर्षाची ॲड केली. हे इफेक्ट पण या ठिकाणी अपोजिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या अपोजिट इफेक्ट झालेत. म्हणजे सॅलरीमध्ये 450 ॲड केले आणि 400 रुपये लेस केले, तर आउटवर्ड सॅलरीची रक्कम आली 4,700 रुपये. म्हणजे बघा एक्सपेंडिचर बाजूची सॅलरी संपली. त्यानंतर इन्शुरन्स आहेत 500 रुपये. इन्शुरन्सवरती काही ॲडजस्टमेंट आहे का, इन्शुरन्स इथं बघा 500 रुपये आपण क्रेडिट पेमेंट बाजूला घेतलेत. इन्शुरन्सवरती सुद्धा काहीतरी ॲडजस्टमेंट आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 3 बघा, इन्शुरन्स प्रीपेड अमाऊंटेड टू ₹60. प्रीपेड इन्शुरन्स आहेत 60 रुपये. बघा इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट या ठिकाणी बाय इन्शुरन्स आणि ॲड केले चालू वर्षाचे. प्रीपेड या ठिकाणी काय केलेत, ॲड केलेत. बघा प्रीपेड आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असते तर लेस केले असते, इथं ॲड केलेत. ॲड प्रीपेड 2019 60,000 रुपये ॲड केलेत. आउटवर्ड आले तर 560 झाले. ठीक आहे. इन्शुरन्स नंतर काय, ऑडिट फी. इथं बघा ऑडिट फी एक्सपेंडिचर बाजूला. आता ऑडिट फीचं काय आहे, ऑडिट फी 250 रुपये रक्कम घेतली. ऑडिट फीजवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. बघा ॲडजस्टमेंट नंबर 4. काय ॲडजस्टमेंट नंबर 4, ऑडिट फी फॉर द इयर 2019 आर येट अनपेड अँड ड्युरिंग द इयर 2019 ऑडिट फी फॉर द इयर 2018 वेअर पेड 200. आता इथं ऑडिट फी मध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आहे तर 2000 म्हणजे चालू वर्षाची जी ऑडिट फी आहे ती आउटस्टँडिंग द्यायची बाकी आहे. चालू वर्षाची आउटस्टँडिंग म्हणजे द्यायची बाकी आहे. चालू वर्षाची आपण काय केली, लेस केली. चालू वर्षाची आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असती तर ॲड केली असती. मी हे तुम्हाला का सांगतोय, तुमच्या लक्षात यावं की हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अपोजिट इफेक्ट इथं होतात. मग आता चालू वर्षाची काय केली, लेस केली आणि तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये 200 रुपये दिले होते बघा 2018चे काय केले, ॲड केले. ॲड आउटस्टँडिंग 2018 200 रुपये. मग या ठिकाणी काय झालं आहे, हे लेस केले. 250मधनं 250 गेले, इथं नील आले आणि हे फक्त 2018चे काय होईल, ॲड होईल. म्हणजे ऑडिट फीची रक्कम आउटवर्डला किती आली, 200 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. चला ऑडिट फी नंतर विद्यार्थी मित्रांनो काय बघा पुढं, सेक्रेटरीज होनोरॅरियम 1000 रुपये आपण ते पेमेंट साईटला घेतले. सेक्रेटरीज होनोरॅरियम 1000. त्यानंतर इथं बघा
प्रिंटिंग अँड स्टेशनरी 450 रुपये आहे. एक्सपेंडिचरला ते इथं पेमेंटला घेणार प्रिंटिंग अँड स्टेशनरी 450. एकदम सोपं आहे मित्रांनो. ॲन्युअल डिनर एक्सपेन्सेस 1500 रुपये आहे. तेच ॲन्युअल डिनर एक्सपेन्सेस 1500 रुपये या ठिकाणी घेतले. त्यानंतर आहे बँक चार्जेस 150. तेच बँक चार्जेस बघा पेमेंट साईटला घेतले 150. त्यानंतर आता बँक चार्जेस झाले. बँक चार्जेस नंतर काय आहे डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट इक्विपमेंट. आता स्पोर्ट इक्विपमेंटवरती डेप्रिशिएशन दिलं आहे 300 रुपये. याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे त्याचा आपण विचार करूयात. आणि त्यानंतर दिलं आहे सरप्लस कॅरीड डाऊन. बघा इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला जो बॅलन्स येतो तो डेबिट साईडला असेल तर तो सरप्लस असतो, क्रेडिट साईडला असेल तर बाय डेफिसिटचा बॅलन्स असतो. ठीक आहे. आता तुमच्या रिसिप्ट अँड पेमेंट बाजूला जो बॅलन्स असतो तो डेबिटला या ठिकाणी तुम्हाला ओपनिंग कॅश बॅलन्स दिलेला असतो आणि इथं त्या ठिकाणी तुमचा जो बॅलन्स येतो तो क्लोजिंगचा कॅश बॅलन्स येतो. कुठं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला. आता आपला फक्त एकच आयटम राहिला आहे डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट इक्विपमेंट. हे कुठं घेणार तर आता याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे बघा. काय ॲडजस्टमेंट आहे आता बँक चार्जेस नंतर स्पोर्ट इक्विपमेंट परचेस अशी ॲडजस्टमेंट आहे बघा. तुम्ही प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी ऑडिट फी नंतर ॲडजस्टमेंट नंबर ठीक आहे दिसत नाही आहे माझ्या मते. ठीक आहे ॲडजस्टमेंट नंबर 5. द क्लब स्पोर्ट इक्विपमेंट ऑन 1 जानेवारी 2019 वॉज व्हॅल्यूड 2600. 1 जानेवारी 2019ला स्पोर्ट इक्विपमेंटची व्हॅल्यू 2600 झालेली आहे. ॲट दी एंड ऑफ द इयर 2019 आफ्टर डेप्रिशिएशन स्पोर्ट इक्विपमेंट अमाऊंटेड टू ₹2700. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा स्पोर्ट इक्विपमेंट परचेसची रक्कम आहे क्लोजिंग बॅलन्स आहे 2700 बरोबर. त्याच्यामधनं डेप्रिशिएशन मायनस केलं 300 रुपये. डेप्रिशिएशन इथं ॲड झालं आहे. स्पोर्ट इक्विपमेंटची रक्कम किती होती क्लोजिंग 2700 त्याच्यामध्ये डेप्रिशिएशन ॲड केले 300 रुपये म्हणजे स्पोर्ट इक्विपमेंटची रक्कम किती झाली क्लोजिंगची 3000 रुपये रक्कम झाली. आणि त्यातनं ओपनिंग बॅलन्स तुम्हाला दिलं होतं 2600. मग 2600 ओपनिंग बॅलन्स लेस केला आउटवर्ड रक्कम आली 400 म्हणजे स्पोर्ट इक्विपमेंटची आउटवर्ड रक्कम आली 400. आणि आता सर्वात शेवटी तुम्हाला इथं कॅश इन हँडचा बॅलन्स दिसत असेल तर तो कॅश इन हँडचा बॅलन्स तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असेल ऑन 31 डिसेंबर 2019 कॅश इन हँड अमाऊंटेड टू ₹1600. हा कॅश इन हँडचा बॅलन्स आपण इथं घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आता या ठिकाणी हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोज केलं तर तुमची मोठी बाजू येणार आहे क्रेडिट बाजू. क्रेडिट बाजू मोठी येईल. क्रेडिट बाजू मोठी असल्यानंतर बॅलन्स तुमचा आपोआपच डेबिटला येणार आहे. आणि हा तुमचा बॅलन्स आहे टू कॅश इन हँड 1390. त्याला आपण बॅलन्सिंग फिगर म्हटलो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडं पेमेंट जादा झालेत आणि तुमचे रिसिप्ट या ठिकाणी कमी आहे. थोडक्यात हा ओपनिंग बॅलन्स आला आहे. कॅश इन हँडचा हा ओपनिंग बॅलन्स होता 1390 जो की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला नव्हता. तो आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोज केल्यानंतर बॅलन्स मिळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा प्रॉब्लेम होता चॅरिटेबल FY BCOMच्या पुस्तकातील सेमिस्टर सेकंड चॅरिटेबल ट्रस्टचा पहिला प्रॉब्लेम मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम समजलेला असेल. तुम्हाला जर हा प्रॉब्लेम समजलेला असेल चांगल्या प्रकारे तर मी अशाच पद्धतीनं बाकीचे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम समजावून सांगेल. तुमचा जो काही रिप्लाय असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.